नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतामध्ये फायद्याचा धंदा कोणता असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर उत्तर काय असेल? पार रिअल इस्टेट पासून ते पाणीपुरीच्या गाड्यापर्यंत तुमच्याकडे ऑप्शन्सचा भडीमार असेल, वेगवेगळे ऑप्शन्स असतील. पण भारतामध्ये सगळ्यात तोट्याचा धंदा कुठला असा प्रश्न जर मी विचारला तर तुमच्याकडे एकच उत्तर असेल, शेती. भारतामध्ये सध्या शेतीची जी परिस्थिती आहे ना ती पाहता या शेतीच्या धंद्यात कुणाला फायदा होऊ शकतो यावर विश्वास असण्याची गरजच नाहीये. गेले अनेक दिवस महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी हेच दुखणं ओरडून ओरडून सांगतोय. किलोला 15-16 रुपयांचा खर्च करतोय, कांदा पिकवतोय आणि बाजारात आल्यावर व्यापारी त्या कांद्याला भाव किती देत आहेत? 2 किंवा 5 रुपये किलो. एकरभरातला कांदा फक्त बाजारात आणायला जितका खर्च झालाय ना तोही हातात येत नाहीये अशी अवस्था. अनेक शेतकऱ्यांनी तर रागानं कांदा रस्त्यावर फेकून दिलाय. बरं, सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे ही परिस्थिती फक्त याच वर्षी तयार झाली आहे का? तसंही नाही. गेली अनेक वर्ष शेतकरी याच काळा सहन करतायत, हमी भाव मागतायत, कोल्ड स्टोरेज मागतायत. पण कसलं काय, कांदा पिकवणं नुकसानीतच. यावर्षी कांद्याचा प्रश्न चिघळल्यावर सरकारनं नाफेड मार्फत कांद्याची खरेदी सुरू करण्याची घोषणा केली आणि दुसरीकडे खरेदीचा भाव थोडासा वाढवला, पण तोही फक्त नाशिकपुरता ठेवला. आता कांदा काय फक्त नाशिकमध्येच पिकत नाही ना, त्यामुळे आज राज्यभरात आणखी भडका उडाला. शेवटी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आज मुख्यमंत्री दिल्लीला पोहोचले. अमित शहांसोबत चर्चा केली, पण त्यातूनही तातडीचा तोडगा अजून तरी समोर आला नाहीये. भाव वाढले की ग्राहक नाराज आणि भाव कमी झाले की शेतकरी नाराज अशा कात्रीमध्ये हा कांदा अडकलाय. आज नाही, गेली अनेक वर्ष. जोपर्यंत कांद्याची धोरणं ग्राहक केंद्री राहतील तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल थांबणार नाहीत. पण तोपर्यंत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार धोरणं बदलण्याच्या दृष्टीनं विचार तरी करणार का हा सवाल आहे. या सगळ्या संदर्भात बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांदा प्रश्न पेटलाय. कांद्याचे दर प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांवर घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यानंतर केंद्र सरकारनं 1235 रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदी करणार असं जाहीर केलं. पण हा निर्णय फक्त नाशिक जिल्ह्यापुरता असल्यानं अन्य जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले. नाफेडची तुम्ही म्हणता की नाफेडची खरेदी चालू आहे, आज सगळीकडे व्हायरल होते की नाफेडची खरेदी. नाफेडची खरेदी फक्त नाशिकमध्ये चालू आहे आणि आज जरी विचार केला तर नाशिकमध्ये मार्केट बंद आहे. तर सोलापूरला एकही त्यांची गोणीची खरेदी चालू नाही. पुणे जिल्ह्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बंद पाडले. कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे. आमचं म्हणणं आहे की 15 रुपये 80 पैशाचा तुम्ही निर्णय घेतला तो फक्त एका नाशिक जिल्ह्यापुरता. राज्यामध्ये इतर कांदा उत्पादक नाहीत का? देशामध्ये नाहीत का? मग तो निर्णय इकडे का नाहीत? कांदा प्रश्नावर आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नाफेडचे अधिकारी आणि अन्य अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. 45 मिनिटं चाललेल्या बैठकीत कांद्याच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली. मुळात अवकाळी पाऊस, इराण युद्ध अशी अनेक संकटं एकाच वेळी आल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी पुरता रडकुंडीला आलाय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या कांदा उत्पादकांना काय दिलासा देतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.